लॉकडाऊनच्या बाबतीत चर्चा निश्चित प्रकारे झाली आणि एक नक्कीच आहे की जवळजवळ 21 जिल्ह्यांमध्ये राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट आहे आणि त्या अनुषंगाने अशी चर्चा झाली की बाबा ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट जास्त आहे आणि ज्या जिल्ह्यांमध्ये खास करून म्हणजे जिथे पॉझिटिव्हिटी रेट जास्त आहे तिथे साहजिक आहे की रुग्ण दरवाढसुद्धा जास्त आहे आणि त्यामुळे बेड्स उपलब्धता हा सुद्धा एक प्रश्न त्या निमित्ताने असतो आणि म्हणून लॉकडाऊनच्या बाबतीत नेहमीच एक जनरल निकष असा असतो की बेड उपलब्धता आणि पॉझिटिव्हिटी रेट हा फार महत्त्वाचा निकष मानला जातो आणि त्यामुळे एक नक्की आहे की सरसकट लॉकडाऊन उठवणार हा विषय अजिबात नाही. लॉकडाऊन जो आज आहे तो कंटिन्यू राहून त्याच्यामध्ये शिथिलता देण्यात येणार आहे. मग ती शिथिलता काही तास वाढवण्याची आहे का, दुकानांमध्ये अधिक जास्त दुकानं उघडण्याची आहे का, या सगळ्या ज्या काही बारकावे आहेत ते आज काही कॅबिनेटमध्ये सविस्तर चर्चा होऊ शकत नाही. पण एक नक्की आहे की व्हेरियंट हा जो काही व्हायरस आहे हा नवीन प्रकारचा सुद्धा आहे, हा व्हेरियंट आहे आणि त्या दृष्टिकोनातून तो मुद्दा लक्षात घेऊन किंवा आता जो काही साधारणपणे ॲव्हरेजपेक्षा जे जास्त जिल्हे आहेत तो मुद्दा लक्षात घेऊन लॉकडाऊन पूर्णपणे उठवणं हा विषय होणार नाही आहे. एवढाच विषय चर्चा झाली की लॉकडाऊन आहे तो वाढवायचा आहे, फक्त त्याच्यामध्ये शिथिलता निश्चित प्रकारे द्यायची आहे. तर ती शिथिलतेची जी बारकावे आहेत ते बारकावे ह्या 2 दिवसामध्ये निश्चित करण्यात येतील टास्क फोर्सची चर्चा करून आणि माननीय मुख्यमंत्री महोदय या टास्क फोर्सची आम्ही सगळ्यांनीच चर्चा करून त्याबाबतचे योग्य तो जे मी जे सांगितलं की डिटेलिंग रिलीज जे काही करायचं असेल किंवा रेस्ट्रिक्शन्स कमी जे करायचे असतील त्याच्या बाबतीतली जी डिटेलिंग आहे ती टास्क फोर्स माननीय मुख्यमंत्री आणि स्वास्थ्य विभागाची चर्चा करून ठरवलं जाईल. ग्लोबल टेंडर जे आपण काढले लसीकरणाबाबत आपल्या काही रिस्पॉन्स आलाय का? ग्लोबल टेंडरच्या बाबतीत निश्चित प्रकारे फायझर असेल, त्याचबरोबर जॉन्सन अँड जॉन्सन असेल, त्याचबरोबर आपली जी स्पुटनिक आहे आणि स्पुटनिकच्या नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲस्ट्राझेनेका आहे. या कंपनीजने त्यांच्या मार्केटिंग एजन्सीजच्या माध्यमातून निश्चित प्रकारे टेंडर भरलेले आहेत. एक नक्की आहे की काही कंपनीजने रेट भरले नाहीत, काही कंपनीजने त्यामध्ये किती म्हणजे शेड्यूल कसा असेल या बाबी स्पष्ट केलेल्या नाहीत आणि त्यामुळे या सगळ्या क्वेरीज ज्या आहेत, हे सगळे प्रश्न जे आहेत ते पुन्हा त्यांना विचारण्यात येत आहेत. एक नक्की आहे की आता फायझर कंपनी यांनी स्पष्ट सांगितलंय काही राज्यांना, जसं पंजाब आणि त्यांना पत्र देऊन सांगितलं की आम्ही राज्यांना लस देणार नाही, आम्ही लस केंद्राला देऊ. आणि मग अशा स्वरूपाने काही गोष्टी असल्यामुळे आमचं पुन्हा केंद्र सरकारला एकच विनंती आहे की इम्पोर्ट असलेला करावयाचा जो काही लसचा विषय आहे ज्यामध्ये आज केंद्र सरकारने फक्त कोविशिल्ड, कोवॅक्सिन आणि स्पुटनिक या 3च लसींना परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे यानंतर आता फायझरला देतील का, मॉडर्नाला देतील का, जॉन्सन अँड जॉन्सनला देतील का, हा आणखीन केंद्र सरकारच्या अखत्यारीतलाच प्रश्न आहे. आणि त्यामुळे या सगळ्या संदर्भाने मला वाटतं की एक प्रॉपर नॅशनल पॉलिसी वॅक्सिन इम्पोर्टच्या संदर्भात करायला हवी, ही मागणी आणि ही विनंती मी निश्चित प्रकारे स्वास्थ्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धनजी यांना करू इच्छितो. सर, ग्रामीण भागात होम आयसोलेशन बंद आहे, किती दिवस वेळ दिलेला आहे आणि आपण खरंच प्रिपेअर करणार आहोत की त्यांना अजून वेळ द्यायचा? नाही, आपल्याला एक नक्कीच आहे की हे बघा यामध्ये काय झालंय की $10 पासून तर $18 पर्यंत स्पुटनिकचे रेट आहेत. त्यानंतर फायझर आणि ह्या कंपनीचे रेट $25 पासून तर ॲस्ट्राझेनिका वगैरे $23 पर्यंत आहे. म्हणजे हे
साधारणपणे रुपयांमध्ये जर बघितलं तर 750 रुपयापासून 1800 रुपयापर्यंतचे वेगवेगळे दर आहेत. आता या सगळ्या संदर्भाने एकच आहे की आणि शेवटी काही लोकांनी त्याचा शेड्यूल दिलेलाच नाही की आम्ही कधी देणार, कोणत्या महिन्यात किती देणार, ह्या सगळ्या बाबी अतिशय त्या बाबतीतली अनिश्चितता आहे त्यांच्या ह्या सगळ्या पत्राच्या अनुषंगाने. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी त्यांना स्पष्टीकरणात्मक विचारण्यात आलेल्या आहेत. आणि केंद्र सुद्धा यामध्ये हस्तक्षेप करावं आणि केंद्राने सुद्धा या बाबतीत योग्य तो निर्णय सांगावा अशा पद्धतीची केंद्राला सुद्धा विनंती केली. शहरांच्या संदर्भात तुम्ही म्हणताय आज लसीकरणाचा एकच कार्यक्रम महत्वाचा चालू आहे, तो म्हणजे 45 वर्षाच्या वरील लोकांसाठी. लसीकरणाच्या कार्यक्रमाच्या बाबतीत एक स्पष्ट धोरण आज घेण्यात आलेलं आहे की ज्यांना सेकंड डोस ला जे ड्यू आहेत ती सेकंड डोस तातडीनं त्या जिल्ह्यांना उपलब्ध करून द्यायचा, कारण जे ड्यू आहेत त्यांना कुठल्याही परिस्थितीत ती लस टाळायची नाही. आणि नंबर 2 निर्णय असा घेतला की जे खूप जास्त स्टेट ॲव्हरेज जे काही वॅक्सिनेशनचं झालेलं आहे, साधारणपणे एक 25, 26, 27% ह्या एज ग्रुपमध्ये, तर ज्यांचं खूप पुढं गेलेले आहेत, काही 50%, 60% काही जिल्हे गेलेले आहेत आणि काही अजून 2-5% दरम्यान सुद्धा आहेत. त्यामुळं ज्या जिल्ह्यांना कमी पडलेलं आहे हे वॅक्सिन, त्या जिल्ह्यांना अधिक जास्तीचं देऊन त्यांना स्टेट ॲव्हरेज इतकं आणायला पाहिजे अशा पद्धतीचा सुद्धा निर्णय वॅक्सिनच्या डिस्ट्रीब्युशनच्या संदर्भात निश्चित प्रकारे झालेला आहे. सर, ग्रामीण भागात होम आयसोलेशन बंद करण्यात आलेलं आहे, मात्र कोविड सेंटरची त्या ठिकाणी उभारणी करण्यात आल्या नसल्यानं रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. ग्रामीण भागात खरं तर जास्त अडचण होताना दिसते, कारण की आपण ग्रामीण भागामध्ये एक मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, एक तर आजची संख्या काय 3,15,000, आपण 7 लाखावर होतो. आता 3,15,000 आज ऍक्टिव्ह केसेस आहेत, त्याच्यामधले 40-50% होम आयसोलेशनमध्ये 60% असू शकतात. आणि त्यामुळे हे जे लोक आहेत यांना त्या जिल्ह्यामध्ये त्या तालुक्यांमध्ये आपण वेगवेगळे जे CCC सेंटर्स केलेले आहेत त्या ठिकाणी आपण त्यांना आणून ॲडमिट केलं पाहिजे अशा सूचना आहेत. आणि त्या सूचनेचा निश्चित प्रकारे चांगला परिणाम जाणवेल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आणि त्यामुळे ग्रामीण भागात छोटं घर असतं, या घरामध्ये जो पॉझिटिव्ह व्यक्ती असतो तो खऱ्या अर्थाने आयसोलेट होत नाही, तो खऱ्या अर्थाने अलगीकरण किंवा विलगीकरणामध्ये राहू शकत नाही. आणि म्हणून त्याला एक तर तालुक्याच्या स्तरावर CCC असणाऱ्या तिथे आणावं किंवा त्यांना गावामध्ये जर एखादी शाळा असेल, एखादा मंगल कार्यालय असेल तर त्या गावामध्ये त्या मंगल कार्यालयामध्ये त्यांना त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. आणि त्यांची पूर्ण मेडिसिनची, दररोजच्या चेकअपची, त्यांना वॉक टेस्टची आणि त्यांना सगळ्या सुविधा, गरम पाणी असेल, जेवणाचं असेल, सगळ्या गोष्टी पुरवल्या पाहिजेतच. ह्या गोष्टी आपण कलेक्टरला सांगितलेल्या आहेत. त्यामुळे सगळ्या गोष्टींची जर काळजी घेतली जात असेल तर माझ्या ग्रामीण भागातील माझ्या सर्व बंधू भगिनींना माझी विनंती आहे की आपण शासनाच्या या महत्त्वाच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद द्यायला हवा. सर, आज राज्य सरकारने हायकोर्टने सांगितलं की मायकोसिसच्या केसमध्ये 1000 से काही वाढ आली. काल 2,300 काल केस होते, आज 3,000 काहीतरी केस सांगितलं आहे. खूप एक वाढ दिसते सर. नाही, ठीक आहे. म्युकर मायकोसिसच्या संदर्भात मी पुन्हा अतिशय जबाबदारीने सांगेल की काल सुद्धा आम्ही एक अतिशय स्पष्ट GR काढलेला आहे की ज्याच्यामध्ये कुठेही ॲम्बिग्विटी राहिलेली नाही. म्युकर मायकोसिसचे रुग्ण काही प्रमाणात वाढतायत, हे नक्कीच खरं आहे. आणि त्यामुळे त्याची काळजी घेतली पाहिजे, हे स्वास्थ्य विभाग किंवा आरोग्य विभागाची आमची महत्त्वाची जबाबदारी आम्ही समजतो. आणि म्हणून म्युकर मायकोसिसच्या बाबतीत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये जरी 1000 हॉस्पिटल असतील तरी त्यातले 131 हॉस्पिटल प्रत्येक जिल्ह्यात 2-2, 3-3 हॉस्पिटल साधारणपणे आपण एक डेझिग्नेट केलेले आहेत, म्हणजे ठरवून टाकलेले आहेत की या ठिकाणी आपण म्युकर मायकोसिसचे पेशंटची तपासणी करा किंवा त्यांचा उपचार करा. आता हे कोणत्या बेसिसवर ठरवले तर तिथे हे मल्टी ज्याला डिसिप्लिन अप्रोच या मुद्द्यावर आपण केलेले आहेत. कारण तिथं ENT असेल, डेंटिस्ट असेल, फेशियलच्या संदर्भातील डॉक्टर्स असतील किंवा न्यूरोलॉजिस्ट असतील, या सगळे सर्जन्स उपलब्ध असायला हवेत. आणि त्यामुळे या रुग्णालयांची निवड करून त्याला लागणारे जे एम्फोटेरिसिन B हे मुफ्त पद्धतीनं म्हणजे मोफत या सगळ्या रुग्णांना पुरवला केलं पाहिजे. अशा सगळ्या सूचना दिलेल्या आहेत. कलेक्टरला या सगळ्या
बाबींचं संनियंत्रण करायला सांगितलेलं आहे. आणि म्युकरमायकॉसिसच्या पेशंटला ज्यांच्याजवळ कुठलं ना कुठलं रेशन कार्ड असेल, ते आपल्या महाराष्ट्राचे रहिवासी असतील, तर त्यांना 1 रुपया सुद्धा खर्च लागू नये अशी व्यवस्था आपण त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. हिंदी में जानना चाहिए कैबिनेट की क्या भूमिका रही लॉकडाउन के संदर्भ में, क्या भूमिका थी? कैबिनेट में आज लॉकडाउन के प्रति चर्चा हुई. जरूर उसमें जो प्रेजेंटेशन जो दिखाया गया उसमें बहुत स्पष्टता थी कि करीबन 21 जिले स्टेट एवरेज जो 10% पॉजिटिविटी रेट है उससे ज़्यादा है. और इसीलिए माननीय मुख्यमंत्री जी और सभी लोगों के विचारों से यही तय हुआ है कि लॉकडाउन उठाना मुनासिब नहीं, लॉकडाउन उठाना पूरी तरह से लॉकडाउन उठाना ठीक नहीं. इसीलिए एक ज़रूर है कि जिन ज़िलों में बहुत ज़्यादा डिक्लाइन है, बहुत ज़्यादा कर्व नीचे आया है, ज़रूर उन ज़िलों में हम शिथिलता देना पसंद करेंगे. लेकिन यह शिथिलता किस तरह की होगी, इस बारे में टास्क फोर्स से चर्चा करते हुए माननीय मुख्यमंत्री जी इसमें जो भी अंतिम निर्णय है वो लेने वाले हैं. रहा सवाल जो आज की स्थिति है, वह बिल्कुल बहुत अच्छी सुधारना है. जैसा कि हम 7 लाख पर यानी एक्टिव केसेस पर गए थे, अभी 3,15,000 तक हम हैं. हमारा आंकड़ा 60,000 65,000 पर डे तक पीक पर गया था, लेकिन अभी हम 22-23,000 पर है. लेकिन यह जो 22-23,000 का जो आंकड़ा है, वह आंकड़ा जो पहला हमारा पहला सर्ज था या पहला पीक था, वो पीक पे हम अभी है. यानी पहले हम नीचे से 24,000 तक गए थे, अभी हम 65,000 यानी 7 लाख से अभी 3,15,000 पे आए हैं. या डेली अगर देखा जाए तो 65,000 से अभी हम 24,000 पे आए. तो हमारा फर्स्ट सर्ज का या पहले वेव का जो आंकड़ा था, वह आंकड़ा अभी हमारा है. इसलिए हम बिल्कुल सतर्कता बरतना चाहते हैं और इसीलिए ज़रूर जिन ज़िलों में डिक्लाइन है उसमें जो शिथिलता दी जाएगी उसके बारे में प्रॉपरली डिसीजन, उसके जो भी डिटेलिंग है वो 2 दिन में 1 तारीख तक निश्चित तौर पर उसका वितरण किया जाएगा. मौत का आंकड़ा रोकने में अभी भी कामयाबी नहीं मिली है. 10 दिन में 9,000 से भी ज़्यादा लोगों की मौत हुई है. संक्रमण भले ही कम हुआ होगा, लेकिन मौत का आंकड़ा यहाँ जो CFR है निश्चित तौर पर थोड़ा बड़ा है. इसकी वजह यह जो वायरस है इसमें वेरिएंट भी नज़र आ रहा है. ऐसा ही रिपोर्ट हमारे पास है कि वेरिएंट है और इसलिए अलग तरीके का बर्ताव वायरस से हो रहा है और इसलिए भी थोड़ा संक्रमण भी बढ़ रहा है और उसमें मृत्यु दर भी थोड़ा निश्चित तौर पर अगर अर्ली डिटेक्शन नहीं हुआ तो दिखाई दे रहा है. तो इसीलिए अर्ली डिटेक्शन के लिए या हर किसी को भी अगर सिम्टम्स आते हैं तो मैं यहाँ अपील करना चाहूँगा कि कोई भी व्यक्ति ने नज़दीक के जो डॉक्टर होते हैं, जो जनरल प्रैक्टिशनर्स हैं, उनको न दिखाते हुए इमीडिएटली टेस्ट करवाना ज़रूरी है. और टेस्ट पॉजिटिव है तो कोविड हॉस्पिटल में भर्ती होना बहुत ज़रूरी है. क्योंकि अगर लेट प्रेजेंटेशन हुआ तो फिर तुम्हारा जो HRCT स्कोर है वो भी बढ़ जाता है और पेशेंट और ज़्यादा इमीडिएटली डिटोरिएट होता है, क्रिटिकल होता है. तो इसीलिए CFR कम करने के लिए लोगों को अवेयर करना, लोगों को ज़्यादा से ज़्यादा जागरूक करना, यह सही माने में ज़रूरी बात है. ग्लोबल टेंडर के हद तक मैं ये कहना चाहूँगा कि ग्लोबल टेंडर में फाइजर है, जॉनसन है या हमारा जो एस्ट्राजेनिका है, यह सभी लोगों ने हिस्सा लिया है. लेकिन उसमें कई क्वेरीज है, जैसा कि कुछ लोगों ने 4 रेट में लिखा है खरीदी हम बेचेंगे, उसके बारे में
स्पष्टता नहीं है। दूसरा ये भी है कि शेड्यूल हम किस तरह से कौन से महीने में कितना हम देंगे उसके बारे में लिखा नहीं है। तो ये सभी बातें जो है हम उनसे भी पूछ रहे हैं, लेकिन राष्ट्रीय स्तर पर भी हमारी ये मांग है कि जैसा कि $10 से लेके $18 तक स्पुतनिक के अलग अलग रेट्स हैं और फाइजर और एस्ट्राजेनिका के रेट्स $23, $25 तक है। तो ये सभी जो अलग अलग रेट्स अलग अलग राज्यों के लिए आ रहे हैं, इसीलिए राष्ट्रीय स्तर पर हमारे को इंपोर्ट किया हुआ वैक्सीन के बारे में एक स्पष्ट पॉलिसी होना ज़रूरी है। ऐसी मांग हम ज़रूर करेंगे और हम करते आए हैं। मुझे उम्मीद है कि स्वास्थ्य मंत्रालय इसमें ज़रूर ध्यान देगा। सर, म्यूकोरमाइकोसिस के केसेस कितने हैं, सिचुएशन क्या है? ज़रूर ऐसा भी है कि फाइजर ने तो बहुत स्पष्टता से पंजाब और अन्य गवर्नमेंटों से कहा है कि हम डायरेक्टली स्टेट से नहीं व्यवहार करेंगे, हम केंद्र शासन से ही व्यवहार करेंगे। सर, म्यूकोरमाइकोसिस के केसेस कितने हैं राज्य में? किस तरह की सिचुएशन? म्यूकोरमाइकोसिस के आज जो केसेस है वो करीबन 3000 है। म्यूकोरमाइकोसिस के केसेस के लिए ज़रूर जो एहतियात बरतना है वो हमने सब लोगों के लिए भी हमने कहा है, डॉक्टर्स को भी कहा है। और मैं ये कहना चाहूँगा बहुत स्पष्टता से कि इन सभी मरीजों के लिए गवर्नमेंट के जो मेडिकल कॉलेजेस हैं वहाँ पर भी मुफ्त इलाज है, ऑपरेटिव पार्ट भी मुफ्त है और मेडिसिन भी मुफ्त मिलेगी। एक बात ज़रूर है कि एम्फोटेरिसिन बी ये जो मेडिसिन, ये जो इंजेक्शन है, इसकी उपलब्धता आज भी थोड़ी चैलेंज ही है, नहीं मिल रहा है। केंद्र शासन इसको हर राज्यों के लिए अलॉटमेंट देता है, तो जो भी अलॉटमेंट हमें मिलता है वह हम पूरे राज्य के जिन जिलों में जितने म्यूकोरमाइकोसिस के केसेस है उसके तहत हम उसका बंटवारा करते हैं। लेकिन एक ज़रूर है कि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना जो है, इस योजना के माध्यम से हम म्यूकोरमाइकोसिस के पेशेंट को फ्री ट्रीटमेंट करवा रहे हैं। करीबन 131 इतने हॉस्पिटल्स जो महात्मा ज्योतिराव फुले के हैं, हर ज़िले में एक 3-4 हॉस्पिटल्स डेजिग्नेट किए गए हैं, इस कारण से कि वहाँ पर फ्री ऑफ कॉस्ट पूरा इलाज हो और वहाँ पर जो भी हमारे पास एम्फोटेरिसिन भी मिलेगा वो इन हॉस्पिटल्स को हम फ्री देंगे। सर, एक आखिरी सवाल, 2290 ऐसे बच्चे हैं जिन्होंने अपने माता पिता खोए कोविड के कारण, तो ऐसे बच्चों के लिए क्या निर्णय लिए जा रहे हैं? मुझे लगता है ये बहुत ही यानी इसके प्रति सहानुभूति रखते हुए निर्णय लेना ज़रूरी है। जिनके माता और पिता दोनों भी अगर कोरोना के वजह से अगर उन्होंने खोए होंगे, 100% उनके प्रति कुछ अलग से पॉलिसी लेके उस पर गौर करना ज़रूरी है। हम ज़रूर उसके बारे में सोच के योग्य तो निर्णय लेंगे। बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे